Hello students, welcome to my YouTube channel. In previous video, we will discuss about the Arrhenius concept of acid and bases. In this video, we will see the next concept of acid and base, that is the Levin's concepts of acid and bases. So first we will see the definition of Levin's acid. So Levin's acid is a species that accepts an electron pair that is an electrophile and will have a vacant orbital. लेविन्स ॲसिड हे अशा स्पेसिस आहेत जे काय करतात, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतात. आता ते इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट का करत असतील, त्यांच्यात डिफिशियन्सी असेल ना इलेक्ट्रॉन पेअरची. सो इट इज नथिंग बट इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. मग त्याला इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसला आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रोफाईल. सो इलेक्ट्रोफाईलवर चार्ज कोणता असणार आहे, पॉझिटिव्ह. सो लेविन्स ॲसिड ह्या अशा अशा स्पेसिस आहेत जे इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतात. बिकॉज त्याचा जो सेंट्रल ॲटम असतो ना, त्याचं जे ऑक्टेट असतं ते इनकम्प्लीट असतं, त्याच्यामुळे त्याला इलेक्ट्रॉन पेअरची गरज असते आणि त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो. सो लेविन्स ॲसिडमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जर लेविन्स ॲसिड इज नथिंग बट इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. ओके, लेविन्स ॲसिड इज अ इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. इलेक्ट्रॉन पेअर तो ॲक्सेप्ट करतो. सो एक्झाम्पल ऑफ लेविन्स ॲसिड इज अ BF3 बोरॉन ट्रायफ्लोराईड. आता बोरॉन ट्रायफ्लोराईडचं जे ऑक्टेट आहे ते इनकम्प्लीट असणार आहे, त्याच्यामुळे त्याला इलेक्ट्रॉन पेअरची गरज असेल. तो इलेक्ट्रॉन पेअर दुसऱ्यांकडून ॲक्सेप्ट करेल. ॲक्सेप्ट करतोय ना इलेक्ट्रॉन पेअर, म्हणजे तो काय झाला, लेविन्स ॲसिड. सो लेविन्स ॲसिड काय असतात, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर असतात, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता अजून त्याचे एक्झाम्पल्स कोणते सांगता येतील तर H+, देन K+, AlCl3 आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ लेविन्स ॲसिड. ओके, आता नेक्स्ट आहे कन्सेप्ट, दॅट इज द लेविन्स बेस. फर्स्ट डेफिनेशन बघूया लेविन्स बेसची. अ लेविन्स बेस इज अ कंपाऊंड दॅट इज अन इलेक्ट्रॉन पेअर डोनर or a nucleophile which is a substance that donated the electrons. आता लेविन्स ॲसिड काय होता, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. मग लेविन्स बेस काय असणार, त्याच्या अपोजिट इलेक्ट्रॉन पेअर डोनर. ओके, जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात त्याला काय म्हणणार तुम्ही, लेविन्स बेस. जे डोनेट करतात म्हणजे त्याच्यात रिच आहेत इलेक्ट्रॉन पेअर, त्याच्याकडे ऑलरेडी आहेत ना प्रेझेंट, सो त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिफाईल. त्याला काय म्हणतो, न्यूक्लिफाईल. आणि न्यूक्लिफाईलवर चार्ज कोणता असतो तर निगेटिव्ह चार्ज. सो लेविन्स ॲसिड का आहेत, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतात. आणि लेविन्स बेस का आहेत तर इलेक्ट्रॉन पेअर ते दुसऱ्याला डोनेट करतात. इलेक्ट्रोफाईल कोण झाले तर लेविन्स ॲसिडमध्ये आले ते, आणि लेविन्स बेस कोण झाले तर न्यूक्लिफाईल. हे लक्षात ठेवायचं. लेविन्स बेसचं एक्झाम्पल काय आहे तर NH3. लेविन्स बेसचं एक्झाम्पल आहे NH3. ओके, अजून त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते सांगता येतील तर याचे एक्झाम्पल्स आहेत F-, OH- आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ लेविन्स बेस. लेविन्स बेस दुसऱ्याला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. इलेक्ट्रॉन पेअर डोनर इट इज कॉल्ड ॲज लेविन्स बेस, अँड इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर इट इज कॉल्ड ॲज लेविन्स ॲसिड. आता जेव्हा हे जे आहेत इलेक्ट्रॉन पेअर डोनर आणि इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर म्हणजेच लेविन्स ॲसिड आणि लेविन्स बेस या दोघांची जेव्हा एकमेकांसोबत रिॲक्शन होते, म्हणजे बघा आता लेविन्स ॲसिडला इलेक्ट्रॉन पेअर हवेत, मग तो घेणार कोणाकडून, इलेक्ट्रॉन पेअर ज्याच्याकडे आहेत म्हणजे जो शेअर करणार आहे म्हणजेच कोण असणार तो लेविन्स बेस, त्याच्याकडूनच घेणार ना तो. सो जेव्हा लेविन्स ॲसिड आणि लेविन्स बेस याची जेव्हा एकमेकांसोबत रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला एक अडक्ट फॉर्मेशन मिळतं, म्हणजेच डोनर ॲक्सेप्टर अडक्ट फॉर्मेशन मिळतं. आता याच्यातलं डोनेट कोण करणार आहे इलेक्ट्रॉन तर लेविन्स बेस हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे, NH3 इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. आणि BF3 म्हणजेच बोरॉन ट्रायफ्लोराईड हा लेविन्स ॲसिड आहे, कारण तो इलेक्ट्रॉन पेअर घेणार आहे. सो नीट लक्षात ठेवा, लेविन्स ॲसिड म्हणजे काय, जो इलेक्ट्रॉन पेअर हा ॲक्सेप्ट करतो, दिस इज नथिंग बट लेविन्स ॲसिड. आणि जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो, दिस इज नथिंग बट लेविन्स बेस. So this is all about the Levin's acid and bases. I hope you understand this concept very well. Thank you for watching.